व्हिडिओमध्ये ना आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट बघणार आहोत. प्रत्येकाचे दोन दोन ऍप्लिकेशन्स आहेत. काय आहेत, कसे आहेत, ती जे कॉन्सेप्ट आहे ती जाणून घ्या. सो ऍप्लिकेशन ऑफ, फर्स्ट ऑफ ऑल ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट. आता डॉट प्रोडक्ट मध्ये काय येईल ते बघूयात आपण. डॉट प्रोडक्ट मध्ये सगळ्यात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे टू फाइंड अँगल बिटवीन टू वेक्टर्स. ओके, टू फाइंड अँगल्स बिटवीन टू वेक्टर्स. आता दोन वेक्टर मधला आपल्याला अँगल काढायचा आहे. सपोज की लगेच एक्झाम्पल घेऊयात आपण याचा. पी वेक्टर आपला आहे 3i प्लस 4j प्लस k आणि सपोज की आपला क्यू वेक्टर आहे i मायनस j प्लस 3k आणि आपल्याला आता विचारलंय की आपल्याला या p आणि q मधला अँगल काढायचा आहे. तर मग आता याचा अँगल कसं काढायचा. सगळ्यात पहिले हे बघा की p आणि q आपण याला किती पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आपण याला दोन पद्धतीत सॉल्व्ह करू शकतो. दोन पद्धतीत कुठल्या सॉल्व्ह करू शकतो. दोन पद्धती कुठल्या याला सॉल्व्ह करायच्या. तर पहिली पद्धत अशी की p आणि q दोघांचा डॉट प्रोडक्टचा आन्सर किती असतो. p इंटू क्यू इंटू कॉस थिटा. राईट आहे. p इंटू क्यू इंटू कॉस थिटा असं घेतो आपण. या दोघांचा मॅग्नेट्यूड, p चा मॅग्नेट्यूड आणि q चा मॅग्नेट्यूड. राईट आहे. सो आता सेकंड मेथड काय असेल. सेकंड मेथड आपण कुठली घेतो. सेकंडली आपण ना p आणि q यांचा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो. मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा 3 आणि i चं मल्टिप्लिकेशन. तर i च्या सोबत कोण कोएफिशियंट नाही. सपोज q1 घेतला, इथे पण सपोज q1 घेतला. जिथं कोण नाही कोएफिशियंट त्यांच्या जागी 1 घेतलाय. आता मल्टिप्लिकेशन करून बघा 3 इंटू 1, 3 1 चा 3, राईट. 4 इंटू मायनस 1 मायनस 4, 1 इंटू 3 प्लस 3. ओके, या दोघांना इक्वेट करायचं. आता p चं मॅग्निट्यूड किती येईल बघा जरा. p चं मॅग्निट्यूड आपण कसं घ्यायचो. p चं मॅग्निट्यूड आणि q चा मॅग्निट्यूड कसं घ्यायचो आपण. p चा मॅग्निट्यूड आपण घ्यायचो अंडर रूट मध्ये. आता यांचे जे काही कोएफिशियंट आहेत त्यांचं स्क्वेअर करायचो आपण. हे बघा p चं आणि q चं दोघांचा पण आपण हे घेतो. तर कसं घ्यायचा. याच्यामध्ये आता कोण व्हॅल्यू आहे 3 चा स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. काय आन्सर येईल. 3 स्क्वेअर इज 9 प्लस 4 स्क्वेअर इज 16 प्लस 1 स्क्वेअर इज 1. आणि क्यू चा पण सिमिलरली जर आपण घेतला तर क्यू चं काय येईल 1 स्क्वेअर इज 1 मायनस 1 स्क्वेअर इज म्हणजे इथे प्लस मध्येच घेतो आपण आणि इथे प्लस 1. प्लस मध्ये म्हणजे फॉर्म्युला आपला प्लस असतो आणि जीचा जो कोएफिशियंट आहे त्याचा स्क्वेअर करायचा. मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1 येईल आणि इथे 3 चा स्क्वेअर येईल 9 जो आणि इथे कॉस थिटा आपला ॲज इट इज. ओके, इक्वल टू यांचा आन्सर बघा 3 प्लस 3 6 मायनस 4 इज 2. ओके, सॉल्व केलं थोडंसं तर आन्सर किती येईल 16 प्लस 1. 16 प्लस 1 इज 17. 17 प्लस 9 जर आपण केला तर किती येतो 26 येतो. राईट आहे. आणि ह्याचा आन्सर किती येतो. येस, याचा आन्सर 11 येईल. आणि मल्टिप्लिकेशनला आहे या साईडला कॉस थिटा आहे आणि ह्या साईडला 2 आहे. तर मग फायनल आन्सर काय येईल. कॉस थिटा इक्वल टू 2 अपॉन अंडर रूट मध्ये या दोघांचा एकत्र मल्टिप्लाय करतो. दॅट इज 26 इंटू 11 येईल. ओके, इथे सॉल्व्ह करतो याला. कॉस थिटा इक्वल टू काय येईल 2 अपॉन 26 इंटू 11 चा मी तुम्हाला डायरेक्टली आन्सर देतो. त्यांचा आन्सर येईल सपोज की 286. सो दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ कॉस थिटा. सो इथे तुम्हाला आणखी बेनिफिट पण असतो. इथे बेनिफिट तुम्हाला असं असतो की तुम्हाला आन्सर आहे तो पॉईंट मध्ये नसतो. म्हणजे फ्रॅक्शन मध्ये सुद्धा तुमचा आन्सर चालतो. सर मग तुम्हाला थिटाचा जर आन्सर पाहिजे असेल तर आता सपोज की आपण अजून सुद्धा थिटा नाही काढलाय. थिटाचा आन्सर काढायचा असेल तर कॉस इनवर्स मध्ये. कॉस इनवर्स मध्ये किती आहे हा 2 अपॉन अंडर रूट मध्ये 286. सो दिस इज युअर फायनल आन्सर. बस एवढंच करायचं आहे, बाकी काय नाही. ओके, सो नोट डाऊन करून घ्या. आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन बघूया त्याचा डॉट प्रोडक्टचं. सो नेक्स्ट आपली जी कॉन्सेप्ट आहे ती काय आहे म्हणजे नेक्स्ट आपलं ऍप्लिकेशन काय दिलेलं आहे त्यांनी
टू फाइंड प्रोजेक्शन शॅडो कंपोनंट ऑफ वन वेक्टर ओव्हर द ऑथर. म्हणजे एका वेक्टरचा जो प्रोजेक्शन आहे तो दुसऱ्या वेक्टरवरती किती येईल किंवा कसं फाइंड करायचा. सपोज की पी चा जो प्रोजेक्शन आहे तो क्यू वरती किती येईल. तर क्यू वरती आपण हे बघा, सपोज यांच्या दोघांमध्ये अँगल असतो आपला थिटाचा, याचं प्रोजेक्शन कसं घेतो आपण, डॉटेड लाईनने घेतो. सो असं डॉट 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 डॉट, हा आला इथे पीचं प्रोजेक्शन. सो आता हा जो पीचा प्रोजेक्शन आहे तो बेसिकली घ्यायचा कसा. तर मग प्रोजेक्शन घेण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला या वेक्टरला रिझॉल्व्ह करायला लागेल. आपण रिझॉल्व्ह कसं करू, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर आपण बघितलेलं होतं. कसं बघितलेलं होतं की काय असतो रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. पी इथे आहे, हा थीटा इथे आहे, तर मग पी आणि हा थीटा म्हणजे पी कॉस थीटा येईल. थीटाच्या जवळचा कॉस, लांबचा कोण असतो, साइन असतो. आणि इथे काय आहे, पी वेक्टर आहे, तो पी वेक्टर इकडे घेतला, पी साइन थीटा आणि पी कॉस थीटा. थीटाच्या जवळचा काय असतो आपला, कॉस असतो. ओके, आता आपण याला रिझॉल्व्ह तर केलेलं आहे. आपल्याला थीटाच्या जवळचा म्हणजे बघा एक्स ह्या बाजूला काय कंपोनंट येईल ते बघायचं आहे ना. या बाजूला कंपोनंटची व्हॅल्यू काय, पी कॉस थीटा आहे. सो आपला आन्सर तर बरोबर आहे, पी कॉस थीटाने आपल्याला आन्सर येईल. बट आपल्याला त्यांनी अँगल दिलेला नाहीये. आपल्याला यासाठी अँगल रिक्वायर लागेल, तो तर त्यांनी दिलेला नाहीये. मग आता ह्या टाइमला करायचं काय, मग ह्या टाइमला करायचं काय, सिम्पली याला ना क्यूनी मल्टिप्लाय करायचा आणि क्यूनी डिवाइड करायचा. क्यूच्या वेक्टरनी याला मल्टिप्लाय, हा पी वेक्टर जो पहिल्यापासूनच आहे याला जस्ट क्यू वेक्टरने मल्टिप्लाय केला आणि डिवाइड केला. आता याच्याने होईल काय, इथे बघा हा क्यू इंटू पी इंटू कॉस थीटा असं होईल. क्यू इंटू पी इंटू कॉस थीटा म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे पी डॉट क्यूचा. दोघांचा डॉट प्रोडक्टचा आन्सर असतो हा. पी डॉट क्यूचा आन्सर काय असतो, पी डॉट क्यू डॉट कॉस थीटा. हा झाला आन्सर. हा मॅग्निट्यूडची व्हॅल्यू असते याची, राईट आहे. सो जर ती व्हॅल्यू याची आली तर मग पी आणि क्यूच्या बदली आपण डायरेक्ट लिहू काय शकतो, डायरेक्ट पी आणि क्यू लिहायचा. पी डॉट क्यूचा आपला आन्सर आहे हा. ओके, पी वेक्टर आणि क्यू वेक्टर यांचा डॉट प्रोडक्टचा आन्सर आहे हा. खाली डिवाइडला कोण आहे, डिवाइडला आहे क्यू वेक्टर. ओके, क्यू वेक्टर आहे. आता क्यू वेक्टर आपल्याला याला जर सॉल्व्ह करायचं झालं तर आपल्याला याची मॅग्निट्यूड घ्यायला लागेल. आता आपण प्रोजेक्शन काढतो तर मग याचा आन्सर काय येईल, पी डॉट क्यू. दोघांचा डॉट प्रोडक्ट करून बघूयात. आता ह्यांच्यासाठी आपल्याला एक न्यूमरिकल घ्यायला लागेल. न्यूमरिकलच्या व्हॅल्यूज मी दिलेल्या आहेत समोरच. पी ची व्हॅल्यू सपोज की इतकी दिली आणि क्यू ची व्हॅल्यू सपोज की इतकी दिली, तर त्याचा आन्सर काय येईल. दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे आपल्याला. डॉट प्रोडक्टचा आन्सर कसा घेतो आपण, डिरेक्टली मल्टिप्लाय करतो. आयच्या सोबतची टर्म 1 इंटू 3चा मल्टिप्लाय केला तर येईल 3, देन प्लस 3 इंटू 4चा मल्टिप्लिकेशन केला तर येईल 12, देन प्लस 4 इंटू 2चा मल्टिप्लिकेशन केलं तर येईल 8. ओके, डिवाइडला काय आन्सर आहे, डिवाइडला आहे क्यूचा मॅग्निट्यूड. आता क्यूचा जर आपण मॅग्निट्यूड घेतला, मॅग्निट्यूड कसा घेतो आपण, अंडर रूट मध्ये सगळ्यांचा स्क्वेअर घेतो. आयचा कोइफिशियंट कोण आहे, 3 आहे, 3चा स्क्वेअर येईल 9, प्लस जेचा कोइफिशियंट कोण आहे, 4 आहे, 4चा स्क्वेअर केला तर येईल 16, प्लस केचा कोइफिशियंट कोण आहे, 2 आहे, 2चा स्क्वेअर केला तर येईल 4. आता याला सॉल्व्ह केला तर आता आन्सर काय येईल, 12 प्लस 3 येतो 15, 15 प्लस 8 किती येईल, येस 15 प्लस 8 इज 23. सो 23 अपॉन खाली काय येईल आन्सर, 9 प्लस 16 प्लस 4, 16 प्लस 4 इज 20 अँड प्लस 9 इज 29. सो अंडर रूट मध्ये 29. सो दिस इज युअर आन्सर ऑफ, म्हणजे त्याची जी शॅडो आहे त्या शॅडोचा हा आन्सर आला. शॅडो म्हणजे पीचा जो प्रोजेक्शन आहे क्यूच्या साईडला तो एवढा येईल, त्याची व्हॅल्यू येईल 23 अपॉन अंडर रूट मध्ये 29. ओके, सो ही कॉन्सेप्ट लक्षात घ्या आणि नोट डाऊन करून घ्या. आता आपण सिमिलरली जे ऍप्लिकेशन्स आहेत ते वेक्टर प्रोडक्ट साठी बघूयात. सो मगाशी आपण जसे डॉट प्रोडक्टचे ऍप्लिकेशन बघितले होते तसेच आपण आता क्रॉस प्रोडक्टचे ऍप्लिकेशन बघतोय. सो क्रॉस प्रोडक्टचा पहिला ऍप्लिकेशन काय आपला, टू फाइंड युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू टू गिवन वेक्टर. म्हणजे आपण युनिट वेक्टर आहे तो फाइंड आउट करू शकतो. युनिट वेक्टर कसा असतो, दोन वेक्टर्सना परपेंडिक्युलर असतो ना. म्हणजे सपोज की ए वेक्टर आपला, सपोज की पी वेक्टर असं चाललाय, क्यू वेक्टर असं चाललाय, यांचा जो युनिट वेक्टर आहे तो या दोघांना पण परपेंडिक्युलर असेल असा. इथून हा पण या साईडला पण 90 करेल आणि या साईडला पण 90 करेल. कळते तुम्हाला. मग आता हा जो युनिट वेक्टर असेल, तो युनिट वेक्टर आपण फाइंड आउट करू शकतो. तो फाइंड आउट कसं काय करायचा, युनिट वेक्टर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला यांचा पहिले क्रॉस प्रोडक्ट काढायला लागेल. या दोघांचा पहिले क्रॉस प्रोडक्ट काढायला लागेल. क्रॉस प्रोडक्टचा आन्सर काय येईल दोघांचा, पी क्रॉस क्यू. इफ आपण जर केला तर आन्सर काय येईल त्याचा, आय जे के च्या व्हॅल्यू पहिले आपण वरती लिहितो. फॉर्म्युलामध्ये जर व्हॅल्यूज पुटअप केल्या, यांचे कोइफिशियंट काय आहेत, 1 1 1 1 1 1,
याचे काय 241. सो आन्सर काय येईल जर पी क्रॉस क्यूचा केला आपण तर येस पी क्रॉस क्यूचा आन्सर पहिले तर आय येईल. आयच्या सोबत मल्टिप्लायला कोण आहे 1 × 1 = 1 -4 × 1 = 4 देन मायनस जे इंटू काय येईल 1 × 1 = 1 -2 × 1 = 2 अँड देन प्लस के इंटू काय येईल येस के इंटू 4 × 1 = 4 -2 so 4 -2 and the final answer is -3i plus 2j and plus 2k. आता हा झाला पी क्रॉस क्यूचा आन्सर. आता आपण आपल्याला जर सपोज की याचा युनिट वेक्टर काढायचा असेल, युनिट वेक्टर म्हणजे आपला एन कॅप, तर मग आपल्याला काय करायला लागेल ह्याचा जो वेक्टर आहे ना त्यालाच डिवाइडला करायला लागेल याच्या मॅग्निट्यूडनी. म्हणजे पी आणि क्यूचा जो मॅग्निट्यूड आहे त्यांनी डिवाइड करायचा वेक्टरला. पी आणि क्यूच्या मॅग्निट्यूडनी जर आपण डिवाइड केलं तर आन्सर काय येईल ह्यालाच याच्या मॅग्निट्यूडनी डिवाइड करायला लागेल. मॅग्निट्यूड काय येईल पी डॉट क्यूचा बघा तर दोघांचा मॅग्निट्यूड काय येईल. मॅग्निट्यूड कसं काढतो आपण पीचा मॅग्निट्यूड मध्ये कसा येईल अंडररूट मध्ये कोइफिशियंट आहे त्यांचा स्क्वेअर करायचो 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 1चा स्क्वेअर 1 म्हणजे 1 + 1 + 1 आणि दुसऱ्या साईडला क्यूचा पण मॅग्निट्यूड घेतो आपण बरोबर आहे. क्यूचा मॅग्निट्यूड काय येईल क्यूचा मॅग्निट्यूड म्हणजे यांचे कोइफिशियंटचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर + 4चा स्क्वेअर + 1चा स्क्वेअर सो 2चा स्क्वेअर येईल 4 प्लस 4चा स्क्वेअर येईल 16 प्लस 1चा स्क्वेअर येईल 1. यांचा जर फायनल आन्सर आपण काढला तर किती येईल -3i plus 2j plus 2k अपॉन मध्ये काय येईल 1 + 1 + 1 3 येईल बघा अंडररूट मध्ये काय येईल इथे 3 येईल इंटू या साईडला किती आहे 16 + 4 is 20 + 1 is 21 and 21 × 3 केला किती येईल 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6 सो 3 आणि 6 म्हणजे 63. सो अंडररूट मध्ये डायरेक्टली लिहायचं 63. सो दिस इज युअर फायनल आन्सर. सो तुम्ही डायरेक्टली आता ही जी व्हॅल्यू बसली आली ही व्हॅल्यू आली ती आपली युनिट वेक्टरची व्हॅल्यू आहे. ओके क्लिअर आहे. ही जी व्हॅल्यू आली ही कसली आली ही डायरेक्टली एन कॅप म्हणजे जो युनिट वेक्टर आपला असतो त्या युनिट वेक्टरची ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. सो नोट डाऊन करून घ्या. आपण सेकंड ऍप्लिकेशन बघूयात. सो सेकंड ऍप्लिकेशन काय सांगतो आपल्याला जर आपण पी क्रॉस क्यू केला तर आपला जो आन्सर आहे तो काय येईल तर आपला जो आन्सर आहे तो येईल रिझल्टंट. ओके म्हणजे पी क्रॉस क्यू यांचा जो काही आपला आन्सर आहे तो येतो काय ऍक्च्युली रिझल्टंटचा मॅग्निट्यूड आन्सर येतो. म्हणजे सपोज की इथे आता ना आपल्याला वेक्टर लॉ वापरायचा आहे. वेक्टर लॉ मध्ये कसं होतं आपला पॅरेललोग्राम लॉ कसं होता पी सपोज की ह्या साईडला आहे क्यू या साईडला आहे क्यूला पॅरेलल एक लाईन मारायचो आपण इथे आणि पी ला पॅरेलल इथे लाईन मारायचो आणि या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे हा काय येईल असा एवढा याचा एरिया येईल. सो हा कसला एरिया झाला हा एकूण मिळून फिगर फॉर्म करतो पॅरेलेलोग्राम आणि आपल्याला पॅरेलेलोग्रामचा डायरेक्टली एरिया भेटतो. एरिया काय येईल पॅरेललोग्रामचा एरिया या साईडने आपल्याला दोन फॉर्म्युले भेटतात. एक तर एरिया ऑफ पॅरेलेलोग्राम एरियाचा फॉर्म्युला सिंपल येईल या दोघांचा क्रॉस प्रोडक्टचा आन्सर पी क्रॉस क्यू. इथून ना आता तुम्ही बघितलं असेल तर इथे आपल्याला जसं एरिया ऑफ पॅरेललोग्राम भेटेल तसंच एरिया ऑफ ट्रायंगल सुद्धा भेटेल. एरिया ऑफ ट्रायंगल काय भेटेल हा जो पॅरेललोग्राम आहे याला डिवाइड करा दोन हिस्सांमध्ये कसं डिवाइड होईल बघा हा झाला दोन हिस्सांमध्ये डिवाइड हा झाला फर्स्ट ट्रायंगल हा झाला सेकंड ट्रायंगल. आता हा ट्रायंगल किती असेल पॅरेलेलोग्रामचा अर्धा. पॅरेलेलोग्रामचा अर्धा म्हणजे काय याचा फॉर्म्युला येईल 1/2 इंटू पी क्रॉस क्यू. बस हे दोन फॉर्म्युलेज आहेत ते आपल्याला भेटत आहेत. हाच झाला आपला सेकंड ऍप्लिकेशन. ओके सो नोट डाऊन करून घ्या. नंतरपासून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यूमरिकल्स वगैरे बघूया त्याचे. ओके